नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत बी फार्मसीच्या ऍडमिशन प्रोसेस बद्दल। आणि ज्यावेळेस आपण ऍडमिशन प्रोसेसची पूर्ण माहिती घेऊ, यामध्ये ऍडमिशन प्रोसेस मधल्या प्रत्येक टप्प्यावरती काय स्टेप्स असणार आहेत आणि ते कशा पद्धतीने आपल्याला करायचे आहेत याबद्दल आपण इन डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत, की जेणेकरून जेव्हाही आपली बी फार्मसी प्रवेश प्रक्रिया चालू होईल त्यावेळेस आपल्याला या गोष्टीचा फायदा व्हायला पाहिजे। कारण पाहिलं असता आजच्या डेटला या ठिकाणी आपली फार्मसी प्रोसेस स्टार्ट व्हायला पाहिजे होती, पण अद्याप या ठिकाणी प्रोसेस बद्दल काही अपडेट नाहीये। आणि अपडेट नसायचं कारण सुद्धा या ठिकाणी आहे, कारण या ठिकाणी जर पाहिलं असतं जी आपली नीट एक्झामिनेशन आहे, या नीट एक्झामिनेशनचा जोही या ठिकाणी प्रॉब्लेम चालू आहे, या प्रॉब्लेमचा इफेक्ट डायरेक्टली बी फार्मसी ऍडमिशन प्रवेश प्रक्रियेवरती होत आहे। आता विद्यार्थी म्हणतील की ऍडमिशन प्रवेश प्रक्रिया तर सीईटी मधनं होती, मग नीटचा याच्यामध्ये काय संबंध असणार आहे? लक्षात घ्या, ज्याही वेळेस आपण बी फार्मसी प्रवेश प्रक्रियेचा या ठिकाणी फॉर्म भरत असतो किंवा ज्या विद्यार्थी ऍडमिशन घेत असतात त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना सीईटी मार्फत ऍडमिशन घेता येत असतं आणि त्या विद्यार्थ्याला नीट मार्फत सुद्धा या ठिकाणी ऍडमिशन घेता येत असतं। तर या दोन्ही प्रोसेसमध्ये ऍडमिशन विद्यार्थी करू शकतात। त्यामुळे सध्याचा जो काय नीटचा प्रलंबित विषय आहे, या विषयामुळे या ठिकाणी अडचण या ठिकाणी येत आहे। तत्पूर्वी या ठिकाणी आपण माहिती घेतली असता जी आपली बी फार्मसी ऍडमिशन प्रोसेस होती, हे ऍडमिशन प्रोसेसची सुरुवात होणार होती आपल्याला 11 तारखेला। 11 तारखेला ऍडमिशन प्रोसेस सुरुवात होणार होती, पण आताचं जे नवीन या ठिकाणी शेड्यूल आहे त्यामध्ये या ठिकाणी डेट टू बी अनाउन्स्ड असं या ठिकाणी एक डिक्लेरेशन आहे। त्याच्यामुळं मला असं वाटतं की जे काही बी फार्मसी प्रवेश प्रक्रिया आहे, हे बी फार्मसी प्रवेश प्रक्रिया जवळपास या महिन्याच्या शेवटला या ठिकाणी रजिस्ट्रेशनला सुरुवात होईल। त्या अगोदर रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरुवात होणं कठीण वाटत आहे। तर त्यामध्ये आपण स्टेप्स समजून घेऊया, कारण बरेच विद्यार्थी पालक या ठिकाणी एक विचारणा करत होते प्रोसेस कधी चालू होणार। तर प्रोसेस जी आहे आपली या महिन्याच्या शेवटच्या वीक मध्ये चालू होईल आणि या ठिकाणी चालू झाल्यानंतर त्याचे काय महत्त्वाचे टप्पे आहेत त्याबद्दल आपण डिस्कशन करू। पहिला टप्पा आपला रजिस्ट्रेशनचा। रजिस्ट्रेशन म्हणजे काय लक्षात घ्या, विद्यार्थी पालकांना रजिस्ट्रेशन प्रोसेस मध्ये आपलं पूर्ण नाव किंवा आपल्या पर्सनल डिटेल्स, त्यानंतर एज्युकेशनल डिटेल्स आणि कॅटेगरी डिटेल्स या आपल्याला डिटेल्स फिल करून आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे। रजिस्ट्रेशन करते वेळेस आपल्याला जे काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स लागणार आहेत, रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स मध्ये आपल्याला पूर्ण आपले एज्युकेशनल सोबतच आपले या ठिकाणी कॅटेगरी असेल कॅटेगरी डॉक्युमेंट्स, एवढे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहेत। एखाद्या विद्यार्थ्याला या सर्व डॉक्युमेंटची लिस्ट जर पाहिजे असेल किंवा हवी असेल तर आपल्या इंस्टाग्राम सोबतच टेलिग्राम चॅनलवरती आपण ऑलरेडी हे बऱ्याच दिवसा अगोदर पोस्ट केली आहे, ते लिस्ट आपण जाऊन केअरफुली चेक करू शकतातच। नेक्स्ट आहे लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स, नंतर रजिस्ट्रेशन फीस। आता कुठल्याही प्रोसेसमध्ये ज्यावेळेस आपण फॉर्म भरत असतो, मग याची एकंदरीत रजिस्ट्रेशन फीस काय असणार आहे, तर यामध्ये मी तुम्हाला क्लिअर करू शकतो। रजिस्ट्रेशन फीस मध्ये जे विद्यार्थी सीईटी मार्फत जाणार आहेत यांना या ठिकाणी 0 फीस लागणार आहे, म्हणजे यांना कुठलीच फीस या ठिकाणी लागणार नाही। पण जे विद्यार्थी फक्त आणि फक्त नीट मधून अप्लाय करणार या विद्यार्थ्यांना 800 आणि 1000 रुपये अशी एकंदरीत या ठिकाणी फीस चार्ज होणार आहे। नेक्स्ट आहे या फीसच्या नंतर एफसी व्हेरिफिकेशन। आता एफसी व्हेरिफिकेशन हे स्टेप कधी येईल, ज्यावेळेस आपला रजिस्ट्रेशन फॉर्म भरला जाईल, डॉक्युमेंट्स अपलोड केले जाईल, पेमेंट आपली कंप्लीटेड होईल, यानंतर आपली एफसी व्हेरिफिकेशन हे स्टेप येईल। एफसी व्हेरिफिकेशन म्हणजे काय ते आपण समजून घेऊया। बेसिकली जोही आपण रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरला आहे, या रजिस्ट्रेशन फॉर्मचं गव्हर्नमेंटच्या जे काही फॅसिलिटेशन सेंटर आहेत ह्यांच्याकडनं तपासणी होते, म्हणजे फॉर्म मध्ये भरलेली माहिती आणि आपण जे सादर केलेले डॉक्युमेंट्स आहेत हे तंतोतंत मिळत आहेत का, किंवा ह्याच्यामध्ये काही आपण फ्रॉड केला आहे किंवा या ठिकाणी काही चुकीची माहिती भरली आहे, तर या गोष्टीची या ठिकाणी पूर्ण क्रॉस चेकिंग होते। त्यालाच आपण या ठिकाणी एफसी व्हेरिफिकेशन म्हणतो किंवा फॅसिलिटेशन सेंटर होते आपण या ठिकाणी एफसी कन्फर्मेशन सुद्धा म्हणू शकतो। तर या ठिकाणी आपल्याला ज्यावेळेस आपला फॉर्म आपण ओपन करू, आपला आयडी जनरेट करू, आयडी जनरेट फार्मसी मध्ये आपला PH24 पासून या वर्षीचा होईल, तर या PH24 आयडी जनरेट झालेला आणि पासवर्ड हा मेन्शन करून आपण एकतर ऑनलाईन व्हेरिफिकेशन स्वीकारू शकतात किंवा आपण या ठिकाणी ऑफलाईन व्हेरिफिकेशन सुद्धा स्वीकारू शकतात। कुठल्याही मोड मध्ये आपल्याला व्हेरिफिकेशन करता येत असतं। जे विद्यार्थी ऑनलाईन माध्यमातून स्वीकारणार आहेत या विद्यार्थ्यांचं ऑनलाईन माध्यमातून 1 ते 2 दिवसामध्ये व्हेरिफिकेशन कन्फर्मेशन होऊन जातं। जे विद्यार्थी ऑफलाईन व्हेरिफिकेशन घेणार अशा विद्यार्थ्यांना आपण ऑफलाईन व्हेरिफिकेशन कोणत्या फॅसिलिटेशन सेंटरवरती करणार आहात,
कोणत्या डेटला करणार आहेत आणि त्या टाइम स्लॉट काय असणार हे आपल्याला पूर्ण स्लॉट बुकिंग करूनच आपल्याला त्या ठिकाणी जावं लागणार आहे. ज्याही ठिकाणचं आपण स्लॉट बुक करू ते आपलं लगेच 1 to 2 आवर्स मध्ये हे व्हेरिफिकेशन आपलं कंप्लीट होऊन जाणार आहे. ठीक आहे. यानंतर व्हेरिफिकेशनच्या मध्येच महत्वाचा एक पॉइंट आहे ई स्क्रुटिनी किंवा स्क्रुटिनी एरर. आता स्क्रुटिनी एरर म्हणजे काय लक्षात घ्यायचंय. स्क्रुटिनी एरर म्हणजे जोही आपण फॉर्म भरलाय, फॉर्म भरत असताना चुकून काही मिस्टेक झाली असेल, कॅटेगरीचे या ठिकाणी डॉक्युमेंट सबमिट केले नसतील तर किंवा आपली कुठलीही मिस्टेक जर झाली असेल तर ते आपल्याला जर ऑनलाईन माध्यम असेल तर आपल्या ड्रॉप बॉक्स मध्ये या ठिकाणी शो होतं की तुमचा अशा प्रकारे चुका ते तुम्ही दुरुस्त करून डबल फॉर्म अप्लाय करा. ज्यावेळेस आपण फिजिकली व्हेरिफिकेशनला जातो त्यावेळेस ते लगेच त्या ठिकाणी टिक मार्क करतात आणि याची दुरुस्ती करून तुम्ही घेऊन या असं तुम्हाला मेसेज दिला जातो. यालाच आपण स्क्रुटिनी एरर म्हणतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट या ठिकाणी हे आहे, जोपर्यंत आपलं FC व्हेरिफिकेशन होत नाही तोपर्यंत आपल्याला कितीही वेळेस आपला फॉर्म एडिट करता येत असतो. दुसरी महत्वाची गोष्ट यामध्ये या ठिकाणी FC व्हेरिफिकेशन कन्फर्म और नॉट कन्फर्म. लक्षात घ्या सर्वच मुलं या ठिकाणी फॉर्म भरतात. फॉर्म भरला याचा अर्थ आपण फार्मसी प्रोसेस मध्ये आलो असा होत नाहीये. ज्याही वेळेस आपण फॉर्म भरू, फॉर्म भरल्यानंतर आपण जर आपलं ऑनलाईन व्हेरिफिकेशन केलं असेल तर आपला फॉर्म भरल्यानंतर आपल्या एक डेस्क किंवा आपल्या डॅशबोर्ड वरती एक मेसेज येतो, युअर FC व्हेरिफिकेशन इन अंडर प्रोसेस. आणि ज्या वेळेस हा रेड मधला मेसेज निघून जातो, ज्यावेळेस ग्रीन मध्ये शो होतो त्या ठिकाणी स्टेटस जनरेट होतं, युअर FC व्हेरिफिकेशन इज कन्फर्म्ड. आणि ज्या वेळेस आपलं FC व्हेरिफिकेशन कन्फर्म्ड असेल त्याच वेळेस आपण या प्रोसेसमध्ये आलो असं ग्राह्य धरणं गरजेचं आहे. जे विद्यार्थी ऑफलाईन माध्यमातून जात असतील, ऑफलाईन माध्यमातून गेल्यानंतर आपल्याला FC सेंटरवरून एक प्रिंट मिळते आणि त्या प्रिंटरवरती आपल्याला एक FC व्हेरिफिकेशनचा स्टॅम्प मिळत असतो. कदाचित काही सेंटरवरती उपलब्ध नसल्यामुळे काही वेळेस राहू शकतो तर त्या ठिकाणी आपल्याला एकच खाली एक बॉक्स येतो, तो ऑनलाईन असू द्या किंवा ऑफलाईन असू द्या, FC व्हेरिफिकेशन कन्फर्म आहे, किती वाजता झाले, कुठल्या डेटला झाले आणि कोणी केलंय म्हणजे त्या कुठल्या कॉलेजने केलंय हे सुद्धा आपल्या त्या कन्फर्मेशन प्रिंट मध्ये आपल्याला दिसून जातं. तर या सर्व तुमच्या बेसिक रजिस्ट्रेशनच्या स्टेप्स आहेत. या ज्या विद्यार्थी रजिस्ट्रेशन सक्सेसफुली कंप्लीट करतील तेच विद्यार्थी पुढील जे काही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये या विद्यार्थ्याचे नाव येते. आता सर्वात महत्वाची प्रोसेस सुरुवात होते इथून, कारण हे प्रोसेस तुमची खूप नॉमिनल प्रोसेस आहे. इथून पुढे जी प्रोसेस सुरुवात होते हे सर्वात महत्वाचे. यामध्ये पहिला टप्पा आपला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचा जर आपण विचार केला असता या ठिकाणी आपल्याला या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये या CET प्रोसेस मध्ये किती मुलांनी एक्झामिनेशन दिलं आहे आणि जेवढ्या मुलांनी एक्झामिनेशन दिलं आहे त्यातली किती मुलं यावर्षी या प्रोसेससाठी ऍप्लिकेशन केले आहेत हे आपल्याला क्लिअर होतं. आणि याच मध्ये आपला रँक सुद्धा दिसून होते. यामध्ये आपला ऑल इंडिया रँक येतो, स्टेट रँक येतो, जर आपण कॅटेगरीचं बेनिफिट घेत असेल तर कॅटेगरी रँक येतं, जर आपण स्पेशल रिझर्वेशन घेत असाल तर आपलं स्पेशल रिझर्वेशनचं सुद्धा या ठिकाणी रँक येत असतो. तर या स्टेपला आपण सर्वात महत्वाची स्टेप असं कन्सिडर करतो, कारण का या स्टेप मधनच आपल्या लक्षात येतं की या वर्षीचा जोही मेरिट असणार आहे हा मेरिट वाढणार आहे की कमी होणार आहे. या स्टेपवरून आपण आयडेंटिफाय ही गोष्ट करू शकतो. आणि याच प्रोसेसमध्ये अजून एक महत्वाची गोष्ट आहे, विद्यार्थ्यांना जर आपला हा फॉर्म भरत असताना चुकून मिस्टेकली काही चुका झाल्या असतील, जर काही चुका झाल्या असतील तर या आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करता येत असतात. तर यामुळे विद्यार्थी पालकांनी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट केअरफुली पाहायची आहे आणि या मेरिट लिस्ट अनुसार जर आपल्या फॉर्म मध्ये काही चुका झाल्या असतील तर आपण ते वेळेतच दुरुस्त करून घ्यायचे. याच्यासाठी आपल्याला 2 दिवसाचा कालावधी उपलब्ध होत असतो. या 2 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण हे चुका आपल्या दुरुस्त करून घेऊ शकतात. ठीक आहे. दुसरी गोष्ट यामध्ये प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये जे काही कॅन्डिडेट या ठिकाणी नॉट क्वालिफाईड आहेत त्यांचं या ठिकाणी नाव सुद्धा येत नाही, ओनली क्वालिफाईड कॅन्डिडेटची या ठिकाणी लिस्ट येत असते. नेक्स्ट आहे मॅनेजमेंट कोटा. आता ज्याही वेळेस आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागते त्यावेळेस विद्यार्थी पालकांमध्ये एक संभ्रम वातावरण तयार होतं की यावर्षी माझा मेरिट तर खूप जास्त दाखवत आहे, मग मला टॉप कॉलेजला ऍडमिशन मिळेल का. विद्यार्थ्याला एक नाही अनेक प्रश्न या ठिकाणी पडतात. मग मला तर टॉप कॉलेज घ्यायचं कारण ऑलरेडी मी नीट 2 टाइम्स रिपीट केली आहे, 1 टाइम रिपीट केली आहे आणि रिपीट करून सुद्धा मला बी फार्मसी मी ऍडजस्ट करत आहे. ऍडजस्ट करून सुद्धा जर मला खूप ऍव्हरेज कॉलेज भेटत असेल तर ते मला घ्यायचं नाही. जर मला टॉप कॉलेज एखादं मिळत असेल तर त्या ठिकाणी मी ऍडमिशनसाठी इंटरेस्टेड आहे. तर या पद्धतीचं आपल्याला या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपल्याला
जर वाटत असेल एखाद्या विद्यार्थ्याला की आपण मॅनेजमेंट मधून ऍडमिशन घ्यायचंय, तर आपल्याला या ठिकाणी ज्याही कॉलेजमध्ये, महाराष्ट्रातल्या कुठल्या जरी कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल मॅनेजमेंट कोट्यातनं, तर आपण तुम्हाला 100% या मॅनेजमेंट कोट्यासाठी हेल्प करू. मिनिमम बजेटमध्ये तुमचं हे ऍडमिशन आपण करून देऊ. यामध्ये बऱ्याच वेळेस विद्यार्थी पालक या ठिकाणी माहित असेल की बऱ्याच कॉलेजच्या ज्या सीट असतात ह्या बिफोर ऍडमिशन प्रोसेस भरण्यासाठी सुरुवात होतात. काही कॉलेजमध्ये आफ्टर थर्ड राऊंड या ठिकाणी भरल्या जातात आणि बरेच अशी कॉलेजेस आहेत की त्यांचा जो रिझर्व्ह कोटा आहे, जो मॅनेजमेंट कोटा, हा कोटा त्यांनी त्यांच्या लेवलवर जशा पद्धतीने भरायचा त्या पद्धतीने भरून घेऊ शकतात. मोजकेच असे काही कॉलेजेस आहेत की ते फक्त आणि फक्त मेरिट लिस्ट अनुसार भरून घेतात. बाकीचे मॅक्झिमम कॉलेज हा कोटा त्यांच्या लेवलवर या ठिकाणी भरून घेतला जात असतो. त्यामुळे ज्याही विद्यार्थ्याला ट्रस्टेड आणि ऑथेंटिक ऍडमिशन या ठिकाणी मॅनेजमेंट कोट्यातनं घ्यायचं आहे, असे विद्यार्थी स्क्रीनवरती जे नंबर दिसत आहेत यावरती कॉल करून आपण विचारू शकतात. नंतर आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट झाल्यानंतर आपली फायनल मेरिट लिस्ट येते. फायनल मेरिट लिस्ट मध्ये तुमचा हा रँक काही प्रमाणात वाढू शकतो आणि जोही डेटा फायनल मेरिट लिस्ट मध्ये मेन्शन आहे याच डेटावर आपली पुढील प्रवेश प्रक्रियेला या ठिकाणी सुरुवात होत असते किंवा पुढील प्रवेश प्रक्रियेमध्ये हाच डेटा ग्राह्य धरला जात असतो. नेक्स्ट आहे सीट मॅट्रिक्स. सीट मॅट्रिक्स म्हणजे काय? 2024 आणि 25 ची जी काही काउन्सिलिंग प्रोसेस आहे, या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये किती कॉलेजचं पार्टिसिपेशन आहे आणि ज्याही कॉलेजचं पार्टिसिपेशन आहे त्याच्या एकंदरीत किती जागा यावर्षी आहेत आणि या जागेचं पूर्ण डिस्ट्रीब्युशन केलं जातं. ओपन, ओबीसी, NT1, NT2, NT3, VJDT, SC, ST या कॅटेगरी प्रवर्गानुसार याचं पूर्णतः डिस्ट्रीब्युशन केलं जातं. यात जनरलसाठी किती आहेत, वुमेनसाठी किती आहेत हे सुद्धा या ठिकाणी क्लिअरिफिकेशन केलं जात असतं. तर या पद्धतीने आपण सीट मॅट्रिक्स सुद्धा पाहणं खूप जास्त महत्वाचं आहे. त्यानंतर आपल्याला आहे सीट मॅट्रिक्सच्या नंतर कॅप राऊंड प्रोसेस. लक्षात घ्या, एक महत्वाचं या ठिकाणी माहिती द्यायची आहे. जेही विद्यार्थी आपल्याकडे पेड काउन्सिलिंगसाठी, अशा विद्यार्थ्यांना ज्या दिवशी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल त्या दिवशी आपला जो रँक येणार आहे, या रँक अकॉर्डिंग आपल्याला ज्याही युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे त्या युनिव्हर्सिटीतल्या आपल्या रँकला अझ्युम करून आपण एक लिस्ट देणार आहे. जवळपास 30 कॉलेजेस असतील आणि या 30 कॉलेजमध्ये तुमचा 100% नंबर लागेल. या पद्धतीनेच हे लिस्ट तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करत असतो. लक्षात घ्या, आपण ज्याही ठिकाणी ऍडमिशनसाठी अप्लाय करू त्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे जेही युनिव्हर्सिटी चॉईस करू त्याची एक लिस्ट दिली जाते. त्या लिस्ट अनुसार आम्ही या गोष्टी प्रोव्हाइड करत असतो. बरेच विद्यार्थी असे आहेत की जे पेड काउन्सिलिंगला अजूनही इंटरेस्टेड आहे जॉईन करण्यासाठी. तर ज्याही विद्यार्थ्यांना आपली काउन्सिलिंग जॉईन करायची आहे असे विद्यार्थी जॉईन करू शकतात. कारण मागे आपण काही दिवसापूर्वी मेडिकल आणि अदर प्रोसेस एकत्र येत असल्यामुळे या प्रोसेस आपण बंद केल्या होत्या. पण मेडिकल प्रोसेस अजून काहीच या ठिकाणी डेट शेड्यूल डिक्लेअर नसल्यामुळे काही अनाउन्समेंटला सुद्धा बरीच वेळ लागणार आहे. या अनुषंगाने फार्मसी सोबतच आपण इंजिनिअरिंगचा सुद्धा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. नेक्स्ट आहे या ठिकाणी कॅप राऊंडचा रिझल्ट. आता ज्याही वेळेस आपण कॅप राऊंड प्रोसेस भरत असतो, सर्वात महत्वाचा या ठिकाणी प्रोसेसचा हा टप्पा आहे कॅप राऊंड फर्स्ट. कॅप राऊंड फर्स्ट भरत असताना विद्यार्थ्यांनी जेही आपले पर्सेंटाईल आहेत अथवा जेही आपला नीटचा स्कोर आहे, तर यानुसार या दोन्हीच्या अनुषंगाने जो काही रँक जनरेट झालाय या रँक मध्ये आपण विद्यार्थ्याची टॉप कॉलेज प्रायोरिटी, मिडल कॉलेज प्रायोरिटी आणि या ठिकाणी लोअर कॉलेज प्रायोरिटी अशा तिन्ही प्रायोरिटी आपण या ठिकाणी अझ्युम करून या विद्यार्थ्यांना आपण ऍडमिशन मिळवून देतो. ज्या चुका विद्यार्थी कॉमनली करतात त्या आपण या ठिकाणी होऊच देत नाही, जेणेकरून आपल्याला कमी मार्क जरी असतील तर आपल्याला या ठिकाणी चांगले कॉलेज मिळायचे ह्यूज चान्स राहून जातात. आणि यामध्ये आपल्याला जेव्हाही रिझल्ट येईल त्यावेळेस आपल्याला रिझल्ट आल्यानंतर ज्या विद्यार्थ्याला अलॉटमेंट झाली, लक्षात घ्या रिझल्टमध्ये काही विद्यार्थ्याला अलॉटमेंट होते, काही विद्यार्थ्याची अलॉटमेंट होत नाही. तर यामध्ये ज्याही विद्यार्थ्याची अलॉटमेंट होणार आहे अशा विद्यार्थ्यांना फ्रीज अथवा बेटरमेंट प्रोसेस करायची आहे. ज्यांची अलॉटमेंट होणार नाही त्यांना काही आवश्यकता नाहीये. सिमिलरली राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 अशाच पद्धतीने होतील. प्रत्येक राऊंडला आपल्याला फ्रेश चॉईस फिलिंग करता येणार आहे. कदाचित एखाद्या मुलांची पहिल्या राऊंडला फॉर्म मध्ये चॉईस फिलिंग चुकली असेल तर आपण सेकंड थर्ड राऊंडला हे आपण करेक्शन करून या ठिकाणी न्यूली चॉईस या ठिकाणी फिलअप करू शकतो. सोबतच जे विद्यार्थी स्पॉट राऊंड साठी इंटरेस्टेड असतील अशा विद्यार्थ्यांना आपल्या काउन्सिलिंग मार्फत आपण स्पॉट राऊंड पर्यंत पूर्ण गाईड करत असतो. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये मला असं वाटतं की आपल्याला ओव्हरऑल फार्मसी प्रोसेस मी समजावून सांगितली आहे. तर या ठिकाणी एवढ्या माहिती नंतर जरी
विद्यार्थी पालकांना जर काही क्वेश्चन असतील किंवा अडचणी असतील तर कमेंट्समध्ये विचारा. ॲज सून ॲज पॉसिबल मी याचे आन्सर द्यायचे तुम्हाला नक्कीच प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.